शेतकरी मित्रांनो, हवामान विभागाकडून आलेल्या माहितीनुसार पंजाब डक साहेब यांनी ताजा अंदाज हा वर्तविला आहे। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या स्वरूपात किती स्वरूपात पाऊस पडणार आहे, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोणत्या तारखेला जोरदार पाऊस असा गारपीट सदृश्य परिस्थितीसह पडणार आहे, त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपल्याला सर्व व्हिडिओ जेणेकरून परिपूर्ण माहिती आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। तर चला सुरू करूया शेतकरी मित्रांनो समोरील माहिती। शेतकरी मित्रांनो, हवामान तज्ञ विभागाचे पंजाब डक साहेब यांनी सांगितलेले आहे की जानेवारी महिन्यामध्ये 2 तारखेपर्यंत आपण शेतातील कामे हे परिपूर्ण आटपून घ्यावे, जेणेकरून 3 तारखेपासून हे पावसा सदृश्य परिस्थिती राहणार आहे, ज्यामुळे आपला हरभरा, तूर, कापूस ही इत्यादी पिके पावसामुळे खराब होतील। 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख या तारखेला जोरदार पावसाचे आगमन होण्याची देखील शक्यता आहे। हा देखील अंदाज पंजाब डक साहेब यांनी वर्तविला आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनो, विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या भागातील शेतकऱ्यांना हे तातडीचा संदेश पंजाब डक साहेब यांनी दर्शविले आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा देखील अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीची कामे आपटून घ्यावे, कारण निसर्ग हा कधी कोपेल आणि कधी आपल्या शेतमालाचे मातीमोल होईल हा देखील कधी सांगता येत नाही। त्यामुळे 3 जानेवारीपासून पाऊस सदृश्य परिस्थिती ही राज्यामध्ये निर्माण होणार आहे। तो देखील अंदाज लक्षात घेऊन आपण आपल्या शेतीची कामे व आपल्या पिकाची सोय करून व्यवस्था करून चांगली ठेवावी, जेणेकरून पावसामध्ये भिजणार नाही व आपल्या शेतीचे नुकसान होणार आहे। तर चला शेतकरी मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत राहा आपले यूट्यूब चॅनल। नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय जवान, जय किसान, जय शिवराय शेतकरी मित्रांनो।